आपण आजच्या 11 सायन्सच्या लेक्चर्स मध्ये आयसोमेरिझम नावाचा एक पार्ट शिकणार आहोत. यामध्ये जर आपण विचार केला तर आयसोमेरिझम्स काय असतं, तर व्हॉट इज आयसोमेरिझम, तुम्हाला काय वाटतं आयसोमेरिझम काय असू शकतं? तर आपण आयसोमेरिझम्स मध्ये सांगू शकतो दोज कंपाउंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज कॉल्ड ॲज आयसोमेरिझम्स. लिहून घ्या. असं लिहा. टू और सिंपल लँग्वेज मध्ये लिहून देऊ का अवघड? अरे सोपं लिहू का अवघड? अच्छा, अरे सोपं शिकलं तरी येत नाही तुला ना अवघड शिकलं तरी येत नाही. हा लिचल का दाड्या लिहायचं. टू आपण सिंपल लिहूया. टू और मोर कंपाउंड, टू और मोर कंपाउंड having same molecular formula. कसा फॉर्म्युला? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. ठीक आहे, त्याला म्हणतात आयसोमेरिझम्स. काय म्हणतात बाळांनो? आयसोमेरिझम्स. सांगा एकदा वाक्य परत एकदा सांगा मला डेफिनेशन. का व डेफिनेशन? भुजबळ ठाकूर अरे डेफिनेशन सांग. टू और मोर कंपाउंड having इज कॉल्ड ॲज आयसोमेरिझम्स. आयसोमेरिझमचे दोन टाइप्स. ओके, एक आहे तुमचा स्टेरिओ आयसोमेरिझम, एक आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. ओके, एक आहे वरती घ्या, याचे दोन आपण लिहूयात. एक आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. कोणता? स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आणि दुसरा प्रकार कोणता? स्टेरिओ आयसोमेरिझम. कोणता? स्टेरिओ आयसोमेरिझम. अरे काय रे, काय सांगतोय मी, येतोय का लक्षात? ओके, तर इकडे बघा, हे ए आणि हा बी. व्हॉट इज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम? तर बाळांनो, द कंपाउंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज कॉल्ड ॲज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम्स. काय सांगायचंय आपल्याला? लिहा, सांगतो. द कंपाउंड हॅव्हिंग असं लिहा. द कंपाउंड हॅव्हिंग. ओके, द कंपाउंड, किंवा तुम्हाला जर अजून स्टँडर्ड बनवायचं असेल ना याला, तुम्ही म्हणा द कार्बन कंपाउंड हॅव्हिंग असं म्हटलं तरी चालेल. अजून स्टँडर्ड, द कार्बन कंपाउंड हॅव्हिंग. द कार्बन कंपाउंड हॅव्हिंग कार्बन कंपाउंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. सर्वेश सेम, इकडे लक्ष दे. आदित्य एकटा बस. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. लांब लांब असा, तुम्ही लक्ष देत नाही क्लासमध्ये. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. लर्न झाली का डेफिनेशन? कावट बट सांग. डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. सगळ्यांनी सांगा. बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. तुमचं काय थोबड दुखत का रे? फोनवर बोलवलं नाही तुमचे थोबड दुखत? तास 4 तास बोलत असता फोनवर. नारफळ नाक्यांनो, चला बोला पटकन. सांगा. द कार्बन कंपाउंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज कॉल्ड ॲज आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आलं का लक्षात? ओके, पुढे स्टेरिओ आयसोमेरिझम्स. ओके ओके, पुढे लिहा बाळांनो. द कंपाउंड हॅव्हिंग, याच्यामध्ये लिहायचंय द कंपाउंड हॅव्हिंग लिहा. स्टेरिओ आयसोमेरिझम काय असतं? द कंपाउंड हॅव्हिंग सेम molecular the compound having same molecular formula but different partial arrangement of groups.
बट ग्रुपची अरेंजमेंट कशी असते, पार्शल असते. ओके, ग्रुप्स. ओके, तर काय सांगता येईल आपल्याला, द कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्पार्शियल अरेंजमेंट, डिफरंट स्पार्शियल, स्पेशल म्हणायचं घ्यायला, पार्शल म्हणण्यापेक्षा आपण त्याला थोडं स्पेशल म्हणूयात का, किंवा स्पार्शियल असं लिहूयात आपण. स्पेशल, हा असंच SPATIAL बरोबर आहे. कोणते, हा चालतंय 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 चालतंय, राहू दे, एवढं लक्षात येत कोणाच्या अरेंजमेंट असते. ओके, त्याला आपण काय म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण, स्टेरिओ आयसोमेरिझम्स म्हणतो. ओके, आता तुमच्या स्टेरिओ आयसोमेरिझमचे 2 टाइप्स पडतात आणि स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे 4 टाइप्स पडतात. आता स्टेरिओ आयसोमेरिझमचे 2 टाइप्स पडतात. आता तुम्हाला 11वीत नाहीये ते स्टेरिओ आयसोमेरिझम, 12th मध्ये आहे, बट तरी मी तुम्हाला शिकून टाकतो 2 शब्दासाठी. 2 शब्द शिकवले काय वाया नाही जाणार. किंवा आय थिंक स्टेरिओ आयसोमेरिझम तुम्हाला चॅप्टर नंबर 15 मध्ये पण आहे थोडा कन्सेप्ट, ते आता सांगून देतो, तुम्ही लक्ष द्या. डेफिनेशन कंप्लीट आली. दोघांमध्ये काय डिफरन्स आहे डेफिनेशन मध्ये, याच्यामध्ये काय आहे डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, याच्यामध्ये काय सांगितलं फक्त आपण, डिफरंट पार्शियल अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स. याच्यामध्ये ग्रुपची पार्शियल अरेंजमेंट कशी असते, डिफरंट. स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये याच्यामध्ये काय असतं, भुजबळ, याच्यामध्ये काय असतं, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम. दोघांकडेही मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा असतो भुजबळ, हा सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा असतो, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, बरोबर है ना. आणि इकडे कसं असतं, इथे पण सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. सेंटेन्स मध्ये बदल कुठे झालाय फक्त भुजबळ, व्हेरी गुड, कुठे झाला, कुठे झाला, डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ओके, चला आता आपण जाऊयात स्टेरिओ आयसोमेरिझमचे टाइप्स घेणार आहोत. लिहिले का, लिहून झाले का सर्वांचं. 5 मिनिटं थांबा, तुम्हाला ग्रुप सुरू येईल. 5 मिनिट थांबा बाळांनो, पुढचा पॉईंट शिकू लागतो. स्टेरिओ आयसोमेरिझमचे 2 टाइप्स. कुणाचे 2 टाइप्स बाळांनो, स्टेरिओ, स्टेरिओ आयसोमेरिझम. कोणता आयसोमेरिझम आहे, माझ्या मागे म्हणा तरी येईल का दड्यांनो, स्टेरिओ आयसोमेरिझम. त्याचे 2 टाइप्स असतात बाळांनो. एक असतो जिओमेट्रिकल आयसोमेरिझम. कोणता, कोणता, जिओमेट्रिकल काय, आणि दुसरा कोणता असतो, ऑप्टिकल. काय ऑप्टिकल, पुढे शब्द काय त्याला, कोणता, आयसोमेरिझम. ओके, 2 मिनिटात सांगून टाकतो, विशेष काय नाहीये. तुमच्या बुक्स मध्ये पण दिलेलं नाही, तुमच्या पुस्तकात पण दिलेलं नाही, पण सांगून टाकतो मी. इकडे बघा, जिओमेट्रिकल आयसोमेरिझम्स काय आहे. भुजबळ खाली काय बघतो, जिओमेट्रिकल आयसोमेरिझम्स काय आहे, तर बाळांनो याच्यामध्ये काय असतं, जी ग्रुपची अरेंजमेंट असते ही डिफरंट असते. ओके, जिओमेट्रिकल आयसोमेरिझमचे 2 टाइप्स पडतात. किती टाइप्स पडतात, 2 टाइप्स ऑफ जिओमेट्रिकल आयसोमेरिझम. फर्स्ट वन इज सिस आणि सेकंड वन इज ट्रान्स. एक असतो सिस तर एक असतो ट्रान्स. ओके, आता तुम्हाला 11th मध्ये काय त्यांनी कन्सेप्ट सांगितलेली सिस आणि ट्रान्सची, तीच सांगणार आहे मी, जी तुम्हाला 11th मध्ये लागते. मी जी 12th मध्ये लागते ती कन्सेप्ट आता नाही सांगणार, फक्त 11th मध्ये सांगायची. मग आपण काय लिहिणार, सिस म्हणजे काय, द कार्बन, कार्बन, ठीक आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स, double bonds around the same group, around the same group lies on the same side, lies on the same sides. सेम ग्रुप सेम साइडला, पण कुणाच्या, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या. ओके, एक्झाम्पल्स देतो, लक्ष द्या, लगेच तुमच्या लक्षात येईल. इकडे बघा, तुमचे एक्झाम्पल्स देतो, लगेच लक्ष देऊन जाईल कन्सेप्ट. इकडे बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स आहे आणि त्याच्या जी काही साइड आहे, तर इथं सेम ग्रुप लाईज ऑन द सेम साइड. म्हणजे मी इथं जोडलेला आहे CS3, इथं जोडलेला आहे CS3, इथं जोडलेला आहे H, इथं जोडलेला आहे H. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अराउंड काय केलं आपण, सेम ग्रुप लाईज ऑन द सेम साइड. दिसतोय का. आणि इकडे काय करायचंय तुम्हाला, ट्रान्स मध्ये काय लक्षात ठेवायचं, तुम्ही फक्त एवढं वाक्य डोक्यात ठेवा. इकडे बघा, बाकी तुम्ही काहीच लढ ना करू, फक्त एवढं ग्रुप करा.
सिस आयसोमॅरिझम असतं एवढं लक्षात ठेवा. सेम ग्रुप लाईज ऑन द सेम साइड. एवढं सेंटेन्स फक्त इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. एवढं पेपरला लिहा. हे बाकीचं नाही लिहिलं तरी चालेल. ट्रान्स मध्ये काय करायचंय, सेम सेम ग्रुप्स लाईज ऑन अपोजिट साइड. काय म्हणायचं, सेम ग्रुप लाईज ऑन अपोजिट साइड ऑफ कार्बन कार्बन असं म्हटलं तरी चालेल. कार्बन कार्बन पहिले सेंटेन्स जरा मी बदलिले, कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स ओके असं लिहिलं तरी चालेल. मग आता इथे काय होईल, इकडे बघा कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स आहे. इथे सारखा ग्रुप्स आहे की नाही, हे सारखा ग्रुप्स आहे की नाही, CH3 आहे की नाही. आणि के रात्रभर गेम खेळायला दिसते तुझे डोळे बघ गदाड्या. CH3 आणि इथे काय आहे CH3. ओके. आणि इथे काय आहे बाळांनो तुमचा हायड्रोजन आणि इथे आहे हायड्रोजन. सेम ग्रुप लाईज ऑन द अपोजिट साइड. सारखा ग्रुप कुठे लाय झालेला आहे बाळांनो, अपोजिट साइडला. कुठे लाईज झालाय, अपोजिट साइडला काय झालेला आहे, लाईज झालेला आहे. कोणता ग्रुप, सारखा. ठीक आहे, त्याला म्हणायचं जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचा ट्रान्स. आणि सेम ग्रुप लाईज ऑन द सेम साइड्स त्याला म्हणायचं सिस आयसोमेरिझम्स. ओके, याला म्हणायचं ट्रान्स आयसोमेरिझम्स. ठीक आहे. मी 12वीचे पोर आहे ना, काय करतात त्यांना 1 मिनिट बघून आलो, तर तुम्ही मागचं लिहून घ्या सगळं. बर करतो, लिहा. हे लिहा. हे मागचं कोणाचं राहील त्यांनी लिहून घ्या 2 मिनिटं. मी 12वीचे पोरं काय करतात ना पोट्टे ते बघतो. ती फिंदरे काय करते, बसायचे मोक्कार.
हॅलो. हा कुठे कुठे? बर बर, चालेल चालेल. काय करायचं, जायचंय का आज? बर चालेल. तू होता म्हणजे मॅडम, तो होता म्हणजे मॅम तो तिथेच पडलेला असतो. द्यायचंय का?